महाराष्ट्राबरोबर ठाण्यात देखील हॉटेल असोसिएशनच्या वतीने बार रेस्टॉरंट आज जे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी देत आहेत। सरकारच्या विरोधात ह्या सर्व हॉटेल मालक चालक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। पाहिलं तर दारूचं जे आहे ते लिकर जे आहे ते वॅट वाढवण्यात आले आहे। परवाना शुल्क 15%, उत्पादन शुल्क 60% वाढवल्यामुळे सर्वच हॉटेल चालक मालक जे आहेत ते एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आता इथं घोषणाबाजी करत आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी हॉटेल असोसिएशनच्या लोकांकडे लक्ष द्यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडे वाढती महागाई, दुसरीकडे या ठिकाणी हॉटेल असोसिएशनवरती वाढवण्यात आलेला हा कर शुल्क जो आकारण्यात येत आहे तो कुठेतरी सरकारने हटवावा असं देखील ही मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये आता या हॉटेल असोसिएशनचं या ठिकाणी लक्षवेधी आता सरकार कशाप्रकारे बघणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी सर्वच हॉटेल चालक मालक संघटनेचे या ठिकाणी मालक या ठिकाणी आलेले आहेत आणि एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आता या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडे अधिवेशन तर दुसरीकडे अनेक आंदोलन होत असताना दुसरीकडे या ठिकाणी हॉटेल असोसिएशनच्या वतीने देखील या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि याच ठिकाणी नक्की काय काय मागण्या आहेत, कोणकोणत्या मागण्या, कौन कौन सी मांग है। गए वक्त भी ऐसे आंदोलन किया था बजट के टाइम, सेक्शन के टाइम, अभी फिर से आपका यानी पुनः आंदोलन। हाँ, आंदोलन फिर से कर रहे हैं। आंदोलन फिर से कर रहे हैं। अपना कोई डिमांड को गवर्नमेंट ने कभी उसको इम्प्लीमेंट किया है नहीं है। जितना टाइम हम लोग मिलने को जाते थे उस दिन खाली सुनते थे और अपने को ऐसा ही वापस भेजते थे। गवर्नमेंट सोचते थे ये होटल एसोसिएशन 48 एसोसिएशंस जो है उसको वाइस ही नहीं करके अपना भी स्ट्रेंथ है, अपना लोगों का फीलिंग्स क्या है बताने के लिए हम लोग एक दिन का स्ट्राइक। किस तरह से परसेंटेज बढ़ाया गया है, आगे जाके ये परसेंटेज कम होना चाहिए कि कितना होना चाहिए, क्या लागू? परसेंटेज ऐसा बढ़ा है, इट इज अनबेरेबल फॉर द हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री। ये परसेंटेज नॉर्मल स्टेज में लाने को जाएगा तो गवर्नमेंट को नॉर्मल लेवल में आना चाहिए, नहीं तो अपने को धंधा करने को तकलीफ होएगा और अपन होटल इंडस्ट्री बंद करके अपन अपना लाइन चेंज करना पड़ेगा। इतना टैक्सेस बढ़ गया है पूरा। उपासमारीची वेळ येऊ शकते। दुकानदार अनेक कामगार जे आहेत ते या ठिकाणी तुमच्याकडे कामाला असतात, नक्कीच ग्राहकांना देखील या ठिकाणी अवघड होत असे पैसे भरायला। 100% होणार आहे। काय माहितीये ना, वाईन शॉप मध्ये वॅट नाहीये आणि कुठल्याही स्टेटमध्ये कुठल्याही स्टेटमध्ये वॅट नाहीये। आज नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेलवाल्यांना 10% ॲडिशनल वॅट लावलेलं आहे, वाईन शॉपला नाहीये। त्याच्यामुळे काय गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू तर वाढणार नाहीये। तुम्हाला 10% वॅट लावायचे तर तुम्ही फर्स्ट पार्टीलाच लावा ना, कुठून मॅन्युफॅक्चर होतं तिथून लावा, म्हणजे सगळ्यांना सेम असेल, MRP सेम असेल, वॅट सेम असेल, तेव्हा गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू वाढतात। आत्ता पण 30-35 हजार करोडची रेव्हेन्यू हॉटेल इंडस्ट्रीमुळे भेटतात। आता असं झालेलं आहे, सगळे वाईन शॉपमध्ये दारू पितात, जाऊन वाईन शॉपमध्ये ग्लास पण ठेवतात, चकणा पण ठेवतात, पाठ फिरवायला लागलाय आणि चायनीज गाडीमध्ये दारू पियायला लागलाय आणि स्मार्ट सिटी म्हणून एवढा मुंबई ओळखतात। पण हे हल्ली सगळे इलिगल धंदा जास्त करून आमचे मुंबईमध्येच चाललाय आजचे दिवस। आता आज 1 दिवसची आहारवाल्याने आंदोलन दिलेलं आहे आणि हे असंच चाललं तर मला तर असं वाटतं हॉटेल इंडस्ट्रियल चालू राहू शकत नाही आजचे दिवस। काय माहितीये ना, एवढा टॅक्स वाढले की आता आम्ही धंदा कसं करणार आहे, आम्ही धंदा करू शकत नाहीये। त्याच्यापेक्षा गुजरातमध्ये दारू भेटत नाहीये, दारू बंदी केली। महाराष्ट्रामध्ये म्हणजे दारू बंदी ठेवा ना, तेव्हा आम्ही हॉटेलवाला काहीतरी दुसरा धंदा तर शोधू शकतात। ते लायसन्स नवीन द्या हो, ते धोरणमध्ये आम्ही काय त्याच्या अगेन्स्ट नाहीये। गव्हर्नमेंटची काय करायचे ते लोक करू द्या। काय तर तुम्ही बाकी स्टेट आणि आपल्या स्टेटमध्ये आणि वाईन शॉपवाल्यांना वेगळं आहे आणि याच्यामुळे काय होतं, गोवा आणि दमानतून दारू येतात आणि ते लोक दाबामध्ये पितात, या बार याच्या रेव्हेन्यू वाढत नाही, बिलकुल गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू वाढत नाही। आम्ही 4-5 वेळे आमची हार कमिटीने भेट घेतलेले,
पण काय समोरून पॉझिटिव्ह काय नाही सांगता बोलतात आणि काय केलं. मागच्या वर्षी आमची CM साहेबांना आम्ही भेटले होता तेव्हा 15% टॅक्स वाढवले होते. तेव्हा त्यांनी लायसन्स फी 5% कमी करून 10% केलेलं आहे. हा वेळे पण आम्ही बरेच वेळे भेटलेले आहे पण काही उपयोग झालेला नाहीये. हो अजितदादांना पण भेटलेले आम्ही. येऊरमध्ये सगळे अनधिकृत आहे तिथे जोरदार सुरू आहे परंतु हॉटेल व्यावसायिकांचे मात्र घोडबंदरला पण देखील मोठ्या प्रमाणात टर्फ बांधून इलिगली दारू जे आहे हे हॉटेल ओनर भेटे आणि याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू भेटणार नाहीये. दारू बाहेरून आणून पिणार आहे, गोवावरून आणणार आहे, गुजरातवरून या दुसऱ्या एअरपोर्टवरून कंट्रीतून आणून पिणार आहे सगळे. आणि महाराष्ट्राला काहीही याचा उपयोग नाहीये. हॉटेल एक इंडस्ट्री असं आहे वेळेवर 20 तारीखला GST भरतात आणि वॅट पण भरतात. सगळे वेळेवर भरणारे इंडस्ट्री म्हणजे हॉटेल इंडस्ट्री आहे. तुम्ही तपासून बघा ना तेव्हा तुम्हाला कळेल कोण वेळेवर देतात म्हणून. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली वॅट जर कमी झालं नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आता आमची असं आहे आहारवाल्याने ते ठरवणार आहे. आज एक दिवस गव्हर्नमेंटला हे दिलेलं आहे आव्हान दिलेलं आहे. नाही दिलं तर आम्ही बेमुदत पण बंद करू शकतात नाही तर आम्ही आमचे लायसन्स सरेंडर करायचे विचार चाललाय आमच्या लोकांचे. हे या ठिकाणी मालक चालक जे आहेत ते पूर्ण असोसिएशन संघटना या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात जर सरकारने आमचा न्यायालय कायमस्वरूपी आम्ही बंद करण्याची हाक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे हॉटेल असोसिएशनच्या ठाण्याच्या वतीने या ठिकाणी आता सरकारला पुन्हा आता या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता या ठिकाणी हे महायुतीचं सरकार या हॉटेल असोसिएशनच्या मालक आणि चालक जे आहेत ते या संघटनेची मागणी कशा प्रकारे पूर्ण करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.